नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये क्रमवारी यावरील मुलांना आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या टाईपचे प्रश्न मुलांना बघितलं तर आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहे। त्याचबरोबर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा आलेले आहे आणि त्याचबरोबर MPSC मध्ये सुद्धा आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता क्रमवारी यामधील हा मॉडेल क्रमांक फर्स्ट असणार आहे। यानंतर मुलांना एकूण आपण बघणार आहोत 3 मॉडेल। त्यामुळे तुम्ही चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ बघत चला। तुम्हाला मुलांना येणाऱ्या परीक्षेसाठी नेमका तुम्हाला काय होणार, फायदा होणार। सुरुवातीला आपण प्रश्न समजून घेऊ। प्रश्नाकडे लक्ष द्या। प्रश्न दिलेला आहे की बघा, एका रांगेत कमला डावीकडून 9वी तर वीणा उजवीकडून 16वी आहे। जर त्यांनी आपल्या जागेंची अदलाबदल केल्यास कमला डावीकडून 25वी असेल तर त्या रांगेत एकूण मुली किती होत्या? त्या रांगेत एकूण मुली किती होत्या असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। कधी पण लक्षात ठेवायचं की एखाद्या रांगेतील एकूण मुली काढायच्या असेल तर त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागणार, त्यासाठी लक्ष ठेवा की जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हटलं असेल एचा डावीकडचा क्रमांक L असेल, त्याचबरोबर B याचा बघितलं तर आपल्याकडे उजवीकडचा क्रमांक R असेल। पण बघितलं तर आपल्याला एकूण रांगेतील विद्यार्थी काढायचे असेल तर बघितलं तर आपल्याला कोणत्या पण एका व्यक्तीचा आपल्याला डावीकडचा क्रमांक माहिती पाहिजे, त्याचबरोबर त्याच व्यक्तीचा उजवीकडचा क्रमांक माहिती पाहिजे, तेव्हाच आपण त्या रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या किंवा एकूण मुलींची संख्या काढू शकतो। म्हणजे एकूण मुलींची संख्या बरोबर डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा वजा 1 करू, म्हणजे आपल्याला त्या रांगेतील एकूण मुली किंवा एकूण विद्यार्थ्याची संख्या मिळणार। म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे की बघितलं तर आपल्याला Aचा डावीकडचा क्रमांक आहे, Bचा उजवीकडचा, पण आपल्याला एकूण काढण्यासाठी कोणत्या पण एका व्यक्तीचा आपल्याला डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांक माहिती असेल तरच आपण त्या रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या आपण काढू शकणार। लक्षात राहू देणार की कोणत्या पण एका विद्यार्थ्याचा। आता आपण बघू प्रश्नाकडे। पहिले आपल्याकडे दिलेल्या बघितलं तर कमला बघितलं तर आपल्याकडे दिलेले आहे डावीकडून म्हटलेली आहे 9वी। त्याचबरोबर बघितलं तर पुढे बघितलं तर वीणा आहे, वीणा आपल्याकडे दिलेली आहे तर वीणा बघितलं तर उजवीकडून 16वी आहे। पुढे बघितलं तर प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की दोघींनी पण आपल्या जागेंची अदलाबदल केली। म्हणजे याचा अर्थ काय आहे तर ही जी वीणा आहे या कमलाच्या ठिकाणी बसणार, म्हणजे वीणा हिचा आपल्याकडे डावीकडचा क्रमांक किती असणार तर 9वा। त्याचबरोबर कमला ही वीणाच्या जागी बसणार, म्हणजे कमलाचा डावीकडचा क्रमांक किती येते बघितलं तर 16वा। इथपर्यंत ठीक आहे। पुढे बघितलं आपण तर जागेंची अदलाबदल केली तर जी कमला आहे ही डावीकडून कितवी येते म्हटलेलं आहे 25वी। म्हणजे जागेंची अदलाबदल केल्यानंतर म्हणजे ही जी कमला आहे ही बघितलं तर आपल्याला डावीकडून किती म्हटलेलं आहे 25वी आहे। तर आपल्याला प्रश्न विचारला आहे तर त्या रांगेमधील एकूण मुली किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। मग आपण सॉल्व कसं करू तर आत्ताच आपण बघितलेलं आहे की एकूण रांगेतील विद्यार्थी काढण्यासाठी कोणत्या पण एका विद्यार्थ्याचा आपल्याला डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांक माहिती असेल तरच आपण त्या रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या काढू शकतो। मग आपण दिलेल्या प्रश्नामध्ये बघितलं तर कमलाकडे आपण बघितलं तर कमलाचा डावीकडचा क्रमांक 25वा आहे आणि कमलाचा उजवीकडचा क्रमांक 16 आहे। म्हणजे कमलाचा दोन्ही बाजूचा क्रमांक माहिती आहे तर आपण त्या रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या काढू शकतो। म्हणजे विद्यार्थी संख्या किती असणार तर आपण घेऊ कमलाचा डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा क्रमांक वजा 1, म्हणजे बघितलं तर 16तून 1 गेला तर उरले किती 15 इथे टाकलं तर 30 आणि किती होणार 40। म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण मुली किती असणार तर उत्तर असणार आपलं बघितलं तर 40। अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो। हा प्रश्न बघितला तर आपल्याला भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न एकदम लक्षात ठेवणं गरजेचं आहे।
एक आणखी प्रश्न घेतो मुलांनो. हा प्रश्न बघितला तर 8वीच्या स्कॉलरशिप गाईडमधला आहे आणि 8वीच्या स्कॉलरशिपमधले एक प्रश्न आहे मुलांनो. आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या प्रत्येक एक्झाममध्ये त्यामधले प्रत्येक प्रश्न आपल्याला विचारण्यात येत आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. फक्त मुलांनो आपला कसं डिजिटल बोर्ड नाही आहे, आपलं कसं आता सुरुवातीचं काम आहे, त्यामुळे आपण काय करू बघितलं तर मी हे रफ करतो आणि प्रश्न लिहितो. तर तुमचा तेवढा वेळ न जाण्यासाठी तुम्ही काय करायचं, चला आपल्या व्हिडिओला थोडंसं समोर फॉरवर्ड करून घेत जा, म्हणजे माझं काम का होऊन जाते, तुमचं काम का होते सोयीस्कर होते, माझं बी काम सोयीस्कर होते. आता आपण बघू पुढचा प्रश्न. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. बघा, मुलांच्या रांगेत सिद्धार्थचा क्रमांक, सिद्धार्थचा डावीकडून 7वा क्रमांक आहे आणि व्यंकट, लक्ष द्या, व्यंकट हा उजवीकडून 12वा आहे. जर त्यांनी जागांची अदलाबदल केल्यास सिद्धार्थ डावीकडून 22वा असेल तर त्या रांगेत एकूण मुले किती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. क्वेश्चन समजून घेऊ की सिद्धार्थचा डावीकडून क्रमांक कितवा आहे, 7वा. व्यंकटचा उजवीकडून क्रमांक कितवा आहे, 12वा. दोघांनी जागेंची अदलाबदल केली तर हा जो सिद्धार्थ आहे डावीकडून 22वा असेल तर त्या रांगेत एकूण मुले किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर सिंपलचं लॉजिक आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. सिद्धार्थ आहे, सिद्धार्थसाठी यस घेऊ. हा बघितलं तर डावीकडून क्रमांक कितवा आहे, 7वा आहे. त्याचबरोबर बघितलं तर व्यंकटसाठी व्ही घेऊ. हा बघितलं तर उजवीकडून कितवा आहे, 12वा आहे. आता या दोघांनी जागेंची अदलाबदल केली म्हणजे हा व्यंकट या सिद्धार्थाच्या जागी बसणार, तर तो बघितलं तर डावीकडून क्रमांक 7 येणार. त्याचबरोबर बघितलं तर हा सिद्धार्थ व्यंकटच्या जागी बसणार, तर त्याचा क्रमांक उजवीकडून हा येणार 12वा. पण जागेची अदलाबदल केल्यानंतर सिद्धार्थ डावीकडून कितवा येतो म्हटलं बघितलं तर 22वा येतो. का म्हटलेलं आहे, सिद्धार्थ डावीकडून कितवा येतो म्हटलेला आहे, 22वा. तर त्या रांगेमध्ये एकूण मुलांची संख्या किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बघितलं तर या प्रश्नामध्ये आपल्याला जो सिद्धार्थ आहे याचा डावीकडचा क्रमांक दिलेला आहे आणि उजवीकडचा दिलेला आहे. तर आपण इझिली या रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या काढू शकतो. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या बरोबर बघितलं तर डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा क्रमांक वजा 1 करू, म्हणजे 22 अधिक किती 11, तर उत्तर असणार 33. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती असणार,
तर आपण म्हणू शकतो 33. आता हा झाला दुसरा क्वेश्चन मुलांनो. आता यानंतरचा आपण मॉडेल क्रमांक सेकंड बघणार आहोत. त्यामध्ये आपण थोडेसे वेगळ्या टाईपचे प्रश्न बघू. त्यामध्ये एकूण 4 प्रश्न असणार आणि हे 4ही प्रश्न वेगवेगळ्या कॉन्सेप्टवर असणार. म्हणजे तुम्हाला मुलांनो येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला नेमका या आपल्या व्हिडिओचा नेमका फायदा होणार. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.